नमस्कार, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, जय शिवराय. जूनला आता पेरणी झाली आहे. 15 जुलैला त्या ठिकाणी आपल्या गावचे जे काही संबंधित कृषी सहाय्यक जे असतात त्यांच्या थ्रू सहाय्यक हा नावाचं पद गावागणीच भरलेलं आहे. त्याप्रमाणे गावातील जे सहाय्यक आहेत ते तुमची पीक पाहणी करणार आहेत. परंतु आता जे शेतकरी पीक विमा भरणार आहेत, पीक विमा पॉलिसी चालू केलेली आहे आणि जे काही पीक विम्याचे निकष बदललेले आहेत त्याच्यामुळे तुमचे जे पैसे आहेत, तुमचा जो पैसा शेतकऱ्यांना जे दिलेला पैसा आहे तो शासन कशा प्रकारे गिळत आहे, कशा प्रकारे खात आहे, हेच मी तुम्हाला याद्वारे सांगणार आहे. तुम्ही म्हणत असताल की शासन कसं काय खाईल बरं, तुम्ही पैसे दिलेले शासन कसं काय खाऊ शकतं. तर मित्रांनो, हे होतं आहे कारण ज्यावेळेस तुमच्या नेत्या जर खंबीर नसेल, तुमच्या महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही त्या ठिकाणी जिल्ह्यातील असाल, गावातील असाल, तुमचा जर नेता पाठबळाला त्या ठिकाणी लक्ष देत नसेल, तुमचा नेता जर तिथं पुढं जाऊन काही गोष्टी करत नसेल, तर तुम्ही पीक विमा भरू नका. कारण पीक विमा भरून तुमचं पीक विमा भरलेलं पूर्ण जे क्षेत्र आहे त्याचा 1 रुपया देखील तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, मी असं का म्हणत आहे त्याचं कारण आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता राजकारण चाललेलं आहे. फक्त राजकारण, आपल्याला राजकारणाशी देणं घेणं नाही, पण शेतकऱ्याचं हित प्रत्येकानं पाहिलं पाहिजे, शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे, अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. परंतु कुठल्याच प्रकारे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे न्याय देण्याची प्रक्रिया दिसत नाही. मग असं मी का बोलत आहे तर मित्रांनो, बरेच दिवस झालं, आज गेल्या वर्षीचा पीक विमा जर तुम्ही पाहिला असेल तर कोण्याच शेतकऱ्याला बीडमधील असेल, बाकी इतर जिल्ह्यामध्ये असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, विदर्भातील बरेच जिल्ह्यात तिथल्या लोकांना पीक विमा मिळत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर तुम्हालाच पीक विमा कसं काय मिळेल असं बरेच शेतकरी म्हणतात. तर पीक विमा मिळवण्यासाठी प्रत्येकानं पीक विमा नाही भरला पाहिजे. पीक विमा भरून कित्येक लोकांचं भलं झालं आहे, पण आता ही पीक विमा पॉलिसी बदलल्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार नाही. त्याच्यामुळं कुठल्याही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा भरताना विचार करून पीक विमा भरला पाहिजे. कारण जी काय पहिली पॉलिसी वेगळी होती. त्या पॉलिसीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही पीक विमा मिळायचा. जी पॉलिसी कंपनीला नेमून दिलेली होती 75% तर तुम्हाला द्यावाच लागेल ती तुमचं पूर्ण क्रॉप लॉस झाल्यावर, पण 25% तुम्हाला सुरुवातीला द्यायची गरज होती. अशा प्रकारची पॉलिसी शेतकऱ्यांमध्ये होती. ती पॉलिसी देवेंद्र फडणवीस सरकारने ठेवलेली नाही. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही. अशा प्रकारचं सगळं असताना आज तुम्ही पाहिलं असेल, बीडच्या काही शेतकऱ्यांचं आज कमीत कमी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी 26 कोटी रुपये बीडचे जमा केले, पण 26 कोटी रुपये जमा करून 26 रुपये सध्या शेतकऱ्याला दिलेले नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती बीडची आहे, महाराष्ट्राची आहे. त्याच्यामुळे इथून पुढे जर पीक विमा भरायचा असेल तर तुमच्या जिल्ह्यातील नेत्याचा विचार करून भरा. तुमचे नेते राजकारण करतात की समाजकारण करतात, तुमच्या नेमकं पीक विम्याच्या पाठीमागे लागतात की त्यांना कुठंतरी आमदार फोडायचा आहे, कुणीतरी खासदार फोडायचा आहे आणि लवकरात लवकर त्यांची सत्ता कशी आणायची हे बघतात. त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी पीक विमा भरू नका. जर तुम्ही त्या ठिकाणी सक्षम तुमचं नेतृत्व असेल, तुम्हाला सांगायचंच झालं तर राणा जगजित सिंग जे की धाराशिवचे आमदार आहेत, कैलास पाटील धाराशिवचे आमदार आहेत, ते लोक स्वतःच्या पैशाने वकील लावतात आणि वकील लावून त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम करतात. तुम्हाला सांगतो, प्रत्येक अपडेट ते तुमच्या मतदारसंघातील लोकांना देतात की आज विमा वाटप सुरू होणार आहे, इतक्या हेक्टर चालू होणार आहे, अशा प्रकारचे भरपूर अपडेट लोकांना देतात. तसे जर तुमच्या नेते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्ही जरूर पीक विमा भरा. आणि जर तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जर आमदार फोडणारे, खासदार फोडणारे लोक असतील तर दुर्दैवाने तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. त्याच्यामुळे पीक विम्याच्या नादी लागू नका. तुम्हाला माहिती असेल, बीड असेल, नांदेड असेल, अशा कितीतरी जिल्ह्यामध्ये लोकांचं नुकसान झालं, पण लोकांच्या खात्यामध्ये 1 रुपया देखील आलेला नाही. कारण क्रॉप लॉसचं जे काही ट्रीटमेंट होतं पहिल्या प्रमाणात ठेवलेलं नसल्यामुळं 25% जे लाभ शेतकऱ्याला दिवाळीच्या नंतर तात्काळ मिळत होता तो मिळणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती झाल्यामुळे कृपया विचार करून पीक विमा भरा आणि 15 तारखेच्या नंतर आपली पीक पाहणी करून घ्या. धन्यवाद.